हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत. हे मका मी कुकरला उकडून घेतलेलं आहे बघा. छान असे दाणे मस्त हे शिजल्या गेलेले आहेत. पाहू शकता ह्या दाण्यांपासून आपल्याला मस्त अशी चटपटीत मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. पाहू शकता छान शिजलेले आहेत. मक्याचं कणीस मी उकडायला टाकलं होतं. चांगल्या 2-3 शिट्ट्या घेऊन मस्त शिजून घेतलेली आहे बघा. एक मिरची घेतलेली आहे, टमाटर एक घेतला आहे, कांदा मीडियम साईजचा छोटासा एक घेतला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला हे टमाटा काय करायचं, बारीक असा चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि मध्ये आधी असं खायला चटपटीत तुम्ही ही मक्याच्या कणसाची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान होती, चटपटीत अशी खायला आधीमध्ये वेळेला. तर टमाटा आपला छान कापून झालेला आहे. तर ही मिरची काय करायचं, असं मध्ये जरा चिरून घ्यायची, म्हणजे बारीक चिरल्या जाती. पाहू शकता छान अशी बारीक चिरून घ्यायची. आपल्याला एकच मिरची टाकते मी. तुम्हाला जर वाटलं तुम्ही जास्त पण मिरची टाकू शकता, तुमच्या आवडीवर. ज्याला तिखट जास्त लागतं त्याने मिरची वाढू शकता. तर मिरची आपली छान बारीक चिरून झालेली. त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीर चिरून घ्यायची बघा. थोडी कोथिंबीर पण मी घेतलेली आहे. अगदी व्हिडिओ छोटासा आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जास्त काही नाही. आणि चटपटीत अशी रेसिपी तुम्ही आदल्यामधल्या वेळेस तुम्ही करून खाऊ शकता. एवढी झटपट होती. छान अशी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला हे छोटासा कांदा आहे, कापून घ्यायचा आहे एकदम बारीक. साल काढून घेऊया. अगदी झटपट होणारी आहे बघा. किती पटापट, बिलकुल पण टाईम लागत नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. लाईक करायला विसरू नका. छान कांदा आपला बारीक चिरून झालेला आहे. तर इथे मी आता गॅस कवळते आणि गॅस पेटवून घेते. कढई ठेवून घ्यायची आपल्याला. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. निदान इथे मी अर्धी पळीट तेल टाकून घेणार आहे बघा. जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये फक्त जिरं टाकून घ्यायचे, अर्धा चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायची. मिरची मी एक छोटी कापून घेतलेली, ती टाकून देऊया. आणि मिरची चांगली तेलावर आपल्याला अशी परतून घ्यायची. त्यानंतर इथे कांदा टाकून घेऊया. कांदा पण जरा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर मी टाकून घेणार आहे. जास्त कांदा परतवायचा नाही मैत्रिणींनो. आणि टमाटा पण आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचा, साधारण परतून घ्यायचा आहे कांदा टमाटा. मस्त असा मक्याच्या दाण्याचा आपल्याला चाट बनवायचा आहे, चटपटीत. कोणाला कोणाला आवडतो मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करणार का ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. करणार का, केली का नाही. इथे मी हळद टाकली थोडीशी. त्यानंतर पावभाजी मसाला अगदी अर्धा चमचा मी टाकलेला आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सर्व छान मिक्स करून घेतलेले आहे बघा. त्यानंतर आपल्याला इथे मक्याचे दाणे टाकून घ्यायचेत सर्व. शरीरासाठी पौष्टिक आहे. छान मिक्स करून घेऊया. मुलांना पण हे आवडीने तुम्ही, पोरं पण आवडीने खातील, घरातली पण आवडीने खातील. जरी नाश्ता जरी केलं तरी खूपच छान
त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्यावर परत छान मिक्स करून घेऊया. आणि पाहू शकता इथे मी चाट मसाला अगदी थोडासा अर्धा चमचा मी टाकून घेते. तसेच चाट मसाल्याने जरा टेस्ट खूप छान चटपटीत अशी लागते. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. वरून कोथिंबीर टाकूया. तर मैत्रिणींनो, ही मक्याच्या दाण्याची रेसिपी मी केलेली आहे, चाट बनवलेला आहे. तो हे कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने ही चाटची रेसिपी नक्कीच करून पहा. खूप छान लागते, चटपटीत खायला आदल्यामधल्या वेळेला. तर तुम्ही करणार का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.